तर बाबासाहेबांनी आम्हाला विदेशी बौद्धांसोबत कनेक्ट होण्यासाठी सांगितलेलं आहे. कनेक्ट कसं होणार? आता इथे अडचण अशी आहे की विदेशातला जो कुठलाही बुद्धिस्ट उपासक भारतामध्ये येणार तर त्याचं विमान कुठे उतरणार? पहिले मुंबईमध्ये, नाहीतर कलकत्ता, नाहीतर दिल्ली. म्हणजे विदेशातून येणारे जे प्लेन आहेत ते या ठिकाणी उतरणार. आता एअरपोर्टवर आपली माणसं कामाला नाही. कुठलं एअरपोर्ट असेल, कलकत्त्याचं असेल, दिल्लीचं असेल, जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, आपले माणसं कामाला नाही. कामाला आहेत दुसरीच माणसं. विदेशी बौद्ध जेव्हा उतरतो तर त्यांना उतरल्यानंतर हिंदूंचे देवदेवतेंचे मंदिर दाखवले जाते. त्यांना जेवढं काही हिंदू धर्मामध्ये बालाजी असेल किंवा चारधाम जे काही त्यांचे असेल ते दाखवलं जाते. आणि नंतर शेवटला बुद्धगया दाखवलं जाते. तर बुद्धगया पण कसे दाखवले जाते माहिती आहे की भगवान बुद्ध हे विष्णूचे 10वे अवतार आहे असं म्हणून दाखवलं जाते. मध्ये विदेशातला बौद्ध उपासक भारतामध्ये तर येतो पण त्याच्यापर्यंत पोहोचणे कोण पहिले? तर मनोवत. तर बाबासाहेबांनी सांगितलं की विदेशातल्या लोकांसोबत कनेक्ट व्हा, कॉन्टॅक्ट करा. तर कसं करणार? आपलं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पाहिजे. आणि बाबासाहेबांचा उद्देश हा होता की जर कधी इथल्या मनुवादी लोकांनी इथल्या बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार केला तर भिवू नका. तुमचा बुद्धांना मानणारा एक वर्ग विदेशामध्ये आहे, तो तुम्हाला सपोर्ट करेल, विदेशातून दबाव टाकेल आणि तुमचे जे इथले हक्काधिकार कुठे कोणी छिनत असेल तर ते दबाव टाकतील आणि इथल्या बौद्धांना मदत करतील. म्हणून विदेशी बौद्धांसोबत कनेक्ट होण्यासाठी सांगितलं. परंतु आपल्याकडे तो प्लॅटफॉर्म नाहीये. आजही भारताची अशीच परिस्थिती आहे. एअरपोर्टला कामाला नाही. तर बंदीजींचं असं विजन आहे, आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू शास्त्री महाथेर यांचं असं विजन आहे की या ठिकाणी या हिरानंदिनी बुद्ध विहारामध्ये सुंदर असं कंस्ट्रक्शन केलं जाईल आणि एअरपोर्टला येणारा प्रत्येक बुद्धिस्ट तो आपल्याकडे कसा येईल, त्याची कशी राहायची व्यवस्था होईल हे कनेक्ट केलं जाईल. आणि इथं आल्यानंतर, या विहारात आल्यानंतर भगवान बुद्धांचे भारतामध्ये जेवढे काही स्थळ आहे, अजिंठा, एलोरा, केव्ज आहेत किंवा बाबासाहेबांचं कार्य आहे ते त्याला दाखवलं जाईल. बुद्धांची बुद्धगया दाखवलं जाईल आणि त्यानंतर आपले असे कार्यक्रम दाखवलं जाईल. तेव्हा विदेशातला बौद्ध आपल्यासोबत कनेक्ट होईल. आता विदेशातला बौद्ध आपल्यासोबत कनेक्ट नाही, पण हे विजन घेऊन बंदीजी या ठिकाणी काम करत आहेत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भीमराव आंबेडकर साहेबांचा. हे टाळ्या राजगृहापर्यंत ऐकायला गेल्या पाहिजे. इतकं जोरात वाजवा. तर प्रियजन हो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करताना आज पवई हा परिसर अतिशय खुलून गेलाय. सकाळी 8 पासून नवे सकाळी 6 पासून भिक्खू लोकांचं येणं सुरू झालं चैत्यभूमीवरून. 200-250 भिक्षू लोक तेव्हापासून आले. तेव्हापासून हा परिसर पूर्णपणे फुलून गेलेला आहे. आज भीमराव आंबेडकर साहेबांना मुद्दाम या जागेवर बोलण्याचा उद्देश एवढा आहे की आमचा हा समाज, आमची बऱ्याच समाजाच्या अपेक्षा आहेत. बाबासाहेबांच्या बोधिसत्वाच्या पुण्य पारमिता उजागर करण्यासाठी आता आम्ही संपूर्ण नगरानगरांमध्ये प्रेरणा आणि सद्भावना जागवणार आहोत. बाबासाहेबांनी प्रचंड शक्तीने आपल्या तरफ पारमिता केलेलाच आहे. खूप प्रचंड शक्तीने बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जे लोक असतील त्यांनी जवळून पाहिलं बाबासाहेबांचं जीवन. तर संकट तर आपल्याकडे होतेच होते. भीमराव आंबेडकर साहेबांचं खूप मोठं स्वागत करायचं आहे. आमचे 2 परम श्रद्धावान उपासक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सुरुवातीला आयुष्यमान भगवान नरवडे साहेब उभे राहतील. भगवान नरवडे साहेब आमच्यासोबत कॉलेजला होते. या इकडे
त्यांच्यासाठी टाळ्या. आम्ही त्यावेळेस स्कॉलरशिप आम्हाला 60 रुपये भेटत होती. 60 रुपये स्कॉलरशिपवर तेही जगत होते आणि मी जगत होतो. आज बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळे भगवान नरवणे साहेबांनी सायन्स घेतलं, सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ते इंजिनियर बनले. परवा त्यांनी आपल्या लेकीचं लग्न केलं. लेकीलाही MD बनवलं, डॉक्टर MD बनवलं आणि एका MD मुलासोबत लग्न लावलं. जे 60 रुपयाच्या स्कॉलरशिपवर एक महिना काढत होते त्यांनी कालच्या तारखेला 60 लाख रुपये लग्नाला खर्च केले. टाळ्या. 60 रुपये कुठं, 60 लाख रुपये कुठं, अंदाज करा. तर नरवणे साहेब दुसरे पैसाने साहेब शिक्षक त्यांचे वडील होते, त्यामुळे त्यांना संधी मिळाली. या दोघांच्या हातात त्या प्रत्येक. पैसाने साहेबांनी त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना संधी मिळाली, शिक्षण घेता आलं. मुंबईत आले, परसद आले आणि त्यांनी सुद्धा आपला मोठाचा मोठा संसार उभा केला. तर हे दोघंही आंबेडकर साहेबांना कारण बैसाने साहेबांचा आंबेडकर घराण्याशी फार जवळून संबंध आहे. हॉस्टेलमध्ये राहिलेत आणि आणखी हा जोरात टाळ्या म्हणा. आंबेडकर साहेब आगे बढ़ो, आंबेडकर साहेब आगे बढ़ो, भीमराव आंबेडकर साहेब आगे बढ़ो. आयुष्यमान प्राध्यापक शिवकुमार कांबळे साहेबांना स्वागत आणि आशीर्वाद स्वतः बंदचे करतील. साहेबांनी खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे आणि तारीख पक्की ध्यानात ठेवून अगदी विमाने इथपर्यंत पोहोचले आहे. जोरात टाळ्या साहेबांसाठी.